नमस्कार, मी कोमल तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर कसे आहे सर्वजण। तर आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी ना सकाळ सकाळी लवकर उठून मस्त केस धुवून आंघोळ करून छानशी इथे साडी घातली होती। तर आज आहे ना कुंवाऱ्या मुली त्यांना चांगला पती मिळवण्यासाठी पण उपवास करतात आणि सौभाग्यवती त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पण उपवास करतात। आता तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरासमोर किती झाडे आहेत, जसे की आंबा, सीताफळ, जांभूळ, जास्वंद, मोगरा, जाई, गुलाब हे सगळे झाडे माझ्या घरासमोर असल्यामुळे मला बाहेरून विकत आणण्याची काही गरज पडली नाही। आणि मग मी सकाळी लवकर आहे ना छान अंघोळ करून आहे ना ही झाडाचे पानं आणि फुलं तोडून छानसे असे धुवून घेतले आणि मग मी इथे लगेच वाळूच्या महादेवाची पिंड बनवायला घेतली। तुम्ही बघू शकता किती छान पिंड बनवली मी। जर तुमच्या घरामध्ये ना पिंड असेल किंवा महादेवाची मूर्ती असेल ना तर ही चालत नाही, महादेवाची पिंड आजच्या दिवशी वाळूचीच बनवावी लागते। आणि जिथे महादेवाची पिंड बनवली म्हणल्यावर असतं इथे पार्वती माता आणि पार्वती माताची सखी पण बनवली मी आणि इथे नंदी पण बनवला। तर मी इथे गणपतीला आणि महादेवाला पंचामृताने स्नान घातली, म्हणजेच यांना छानसा अशी आंघोळ घालून घेतली आणि मग इथे गणपतीच्या आधी पूजा केली। त्याच्यानंतर मग मी इथे महादेवांना पांढरे वस्त्र इथे घातले आणि महादेवांना पांढरा कलर खूप आवडतो आणि मग इथे पांढरं फूल आणि इथे मस्तपैकी पांढरं वस्त्र महादेवाला घालून इथे महादेवाची पूजा केली। आणि मग त्याच्यानंतर मी महादेवांना इथे भस्म लावला। महादेवांना हळद कुंकू चालत नाही, तर महादेवांना फक्त भस्म, अष्टगंध, चंदन हेच चालतं। तर मग मी इथे लगेच आहे ना बघा तुम्ही मी अशी छानशी महादेवाची ना इथे पिंड केली आणि इथे पांढरं वस्त्र पांढरं फूल। तर अजून पूजा बाकी आहे, तर तुम्ही बघा। आणि मग मी इथे लगेच आहे ना चारही बाजूने पूर्ण पांढऱ्या फुलांनी सजवून घेतलं होतं, कारण की महादेवाचा प्रिय फूल पांढरं आहे आणि इथे पांढरा कलर महादेवांना खूप आवडतो, म्हणून मी सगळ्या पाट्यावरती पांढऱ्या फुलांनी सजवून घेतलं। आणि इथे धोत्राचं फूल पण महादेवांना आवडतं, म्हणून महादेवाला इथे धोत्राचं फूल पण ठेवलं आणि इथे जास्वंदीचे फुलं पण इथे ठेवले, कारण की जास्त फुलं होते माझ्याकडे म्हणून मी ना जास्त फुलं इथे वापरले। तुमच्याकडे जर फुलं नसेल तर काय हरकत नाही, तुम्ही गुलाब वगैरे पण ठेवू शकता। मग इथे मी गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचं फूल पण घेतलं होतं, पण म्हणलं गुलाब आहे ना तर चला गुलाबाचं फूल पण इथे मी गणपतीला इथे अर्पण केलं। आणि दुर्वा आणि गुलाब इतकं छान वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू, खूप छान वाटत होतं। मग इथे छानशी मी अशी पूर्ण पाटा भरून इथे सजवलं आणि मग इथे वटी पण भरायची होती मला। मग मी ते जेवढे सगळे पानं मी सकाळी तोडले होते त्यांना छान धुवून हळद कुंकू लावून मग इथे मी महादेवाच्या पिंडीवर ते सगळं अर्पण केलं आणि मग पार्वती माताची इथे खणनारळाने पीसनी ओटी भरली। आता मला पाटा छोटा पडत होता त्याच्यामुळे ना मी थोडंसं ॲडजस्टमेंट करत करत आहे ना सगळ्या गोष्टी तिथे ठेवल्या होत्या। आणि मग आहे ना मस्त अशी छानशी धूप दीप अगरबत्ती लावून मी ते पूजा केली। आणि आजच्या दिवशी सगळ्यांनी हा उपवास केलाच पाहिजे आणि खूप छान वाटतं। हरतालिकेच्या दिवशी खूप छान मन प्रसन्न होतं। मग मी ते बघा असं डेकोरेशन सिंपल साधं केलं होतं आणि असे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी हरतालिकेची पूजा कमी साहित्यामध्ये करू शकता। जशी मी केली ना तशी तुम्ही पण करू शकता। बघा किती छान डेकोरेशन केलं होतं मी। मग इथे देवाला छानशी मी इथे पाया पण पडले आणि इथे मस्तपैकी पूजा झाली। घरामध्ये दीपांचा वास जर दरवळला खूप छान वाटतं। तर अशा प्रकारे माझी हरतालिकेची पूजा झाली। तुम्ही कशी करता तर कमेंट करून नक्की सांगा। तर लाईक आणि सबस्क्राईब करायला कुणीही विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला पण विसरू नका। तर भेटू नेक्स्ट